हॅलो गाइज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. गाइज, UGC नेट एक्झाम या वर्षी ऑफलाईन पद्धतीने त्यांनी कंडक्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे NTA UGC मार्फत 16 जूनला जो एक्झाम होणार आहे तो ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये 16 जूनला सर्व सब्जेक्ट म्हणजेच 83 टोटल सब्जेक्ट आहे. या 83 सब्जेक्टचा एक्झाम, सर्व विद्यार्थ्यांचा एक्झाम ॲट अ वन टाइम 16 जूनला ते कंडक्ट करणार आहेत. आता जो नेट एक्झाम होता हा दरवेळेस ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केला जात होता, पण यावेळेस तो ऑफलाईन पद्धतीने कंडक्ट केला जातोय. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मला एकच प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे MH-SET एक्झाम हा ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल. म्हणजे हा प्रश्न का निर्माण झाला की NTA UGC नेट एक्झाम हा ऑनलाईन असून देखील यावेळेस ते ऑफलाईन पद्धतीने कंडक्ट करतायत. मग MH-SET एक्झाम दरवर्षी ऑफलाईन पद्धतीनेच कंडक्ट केला जात होता, पण काही महिन्यांपूर्वी MH-SET डिपार्टमेंटनी अनाऊन्स केले की नेक्स्ट MH-SET एक्झाम ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करण्यात येईल. मग याचंच आन्सर तुम्हाला आजच्या लेसनमध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे की खरंच MH-SET एक्झाम हा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल. म्हणजे 2 दिवसापूर्वी सेट डिपार्टमेंटशी माझं बोलणं झालं. त्या बोलण्यामध्ये ही इन्फॉर्मेशन देखील मी त्यांना विचारली होती. त्यांचं आन्सर जे आलं होतं तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर गाइज, आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असताल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर गाइज, हे पहा, मी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पॉईंट वाईज सांगणार आहे, कारण एखादा विद्यार्थी नवीन असतो, ठीक आहे, आताच PG कंप्लीट झालेली असेल, त्याला देखील इन्फॉर्मेशन कळावी या दृष्टिकोनातून सांगतोय. तर 20 एप्रिलला NT मार्फत पब्लिक नोटीस आलते. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की यावेळेस 3 प्रकारचे रिझल्ट डिक्लेअर केले जातील. म्हणजे PhD साठी वेगळा रिझल्ट असेल, NTA UGC नेटसाठी वेगळा रिझल्ट असेल आणि GRFच्या कॅटेगरीसाठी वेगळा रिझल्ट असेल. म्हणजे असे 3 वेगवेगळे कट ऑफ तुम्हाला यावर्षी पाहायला भेटू शकतात. आता जो सेकंड त्यांनी मेजर पॉईंट या ठिकाणी मेन्शन केला तो म्हणजे एक्झाम हा ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच OMR शीटवर कंडक्ट केला जाणार आहे. त्या ठिकाणी पेन आणि पेपरच्या सहाय्याने तुम्हाला रिस्पॉन्स प्रोव्हाइड करायचा आहे. ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन NTने प्रोव्हाइड केली होती. आता या इन्फॉर्मेशनच्या बेसवर विद्यार्थ्यांना एकच प्रश्न निर्माण होतोय की नेक्स्ट MH-SET एक्झाम हा कशा पद्धतीने होईल. तर गाइज, सिंपल, माझं 2 दिवसापूर्वी MH-SET डिपार्टमेंटशी बोलणं झालं. बोलण्याचा टॉपिक हा वेगळा होता, म्हणजे रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो या संदर्भात आमचं बोलणं झालं. पण बोलता बोलता त्यांनी हा देखील पॉईंट सांगितलेला आहे की नेक्स्ट MH-SET एक्झाम हा ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करण्यात येणार आहे. त्यामुळं नेक्स्ट MH-SET एक्झामचा रिझल्ट हा लवकर लागल, पण या वर्षीचा रिझल्ट हा थोडासा डिले होऊ शकतो, म्हणजेच 100 दिवसांनीच रिझल्ट लागल. मग हा जो आमचा म्हणू शकतो संवाद झाला, त्यामध्ये इन्फॉर्मेशन हीच क्लिअर होती की नेक्स्ट MH-SET एक्झाम हा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी रिझल्टचा पॉईंट पण क्लिअर होतोय. 100 दिवसांपर्यंत रिझल्ट तुमचा डिक्लेअर होईल MH-SETचा, आणि MH-SET एक्झाम हा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. MH-SET एक्झामचा स्कोप हा लिमिटेड आहे. NTA UGC नेटचा स्कोप हा खूप मोठा आहे. ओव्हरऑल इंडियामध्ये एक्झाम कंडक्ट केला जातो, म्हणून त्यांना काही टेक्निकल फॉल्ट किंवा टेक्निकल एरर आला असेल म्हणून ते ऑफलाईन पद्धतीने एक्झाम घेत असतील कदाचित. पण MH-SET एक्झाम त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनेच होईल असं त्यांचं म्हणणं मागच्या 2 दिवसापर्यंत आहे. ठीक आहे, तर मी पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲज इट इज क्लिअर केली आहे की MH-SET एक्झाम आत्ताच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे 2025चा. पुढे जाऊन निर्णय चेंज होईल नाही होईल ते आपण आत्ता एक्सपेक्टेशन लावू शकत नाही, पण आत्ता त्यांनी जी इन्फॉर्मेशन सांगितली त्याच्या बेसवर तुम्हाला मी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, आता सिलेबस चेंज होईल का नाही हा पण पॉईंट डिस्कशन झाला. तर त्या पॉईंटला एक्सप्लेन करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगतो की MH-SET एक्झाम आहे किंवा UGC नेट एक्झाम आहे, या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण डिटेल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर व्हॉट्सअप नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर मेसेज करून पेपर फर्स्ट संदर्भात डिटेल कोर्सची इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवू शकता. त्यामध्ये पेपर फर्स्टचा 100% सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. म्हणजे तो सिलेबस कंप्लीट केल्यानंतर अदर कुठलेही व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहण्याची गरज नाही आहे. फुल अँड फायनल
कोर्स हा पेपर फर्स्टचा आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. इन्फॉर्मेशन हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. तर गाईज हे पहा, जो सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे सिलेबस चेंज होईल का. तर सिलेबस चेंज होण्याबाबतीत त्यांनी कुठली शाश्वती दिलेली नाही आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की UGCनी जर सिलेबस अपडेट केला, ठीक आहे, तर आम्ही नेक्स्ट MS सेट एक्झामसाठी तो सिलेबस अपडेट करून देऊ. पण अजून देखील UGCनी सिलेबस अपडेट केलेला नाही आहे, फक्त अनाऊन्स केलं आहे. मग आता तो सिलेबस अपडेट झाल्यानंतर MS सेट डिपार्टमेंट त्याचं इम्प्लिमेंटेशन करेल आणि त्यानंतर तो सिलेबस ॲप्लाय होईल. ठीक आहे, म्हणजे सेट डिपार्टमेंट पूर्णपणे डिपेंड आहे UGCवर. मग UGCने सिलेबस अपडेट केला तर समजायचं MS सेट एक्झामचा पण सिलेबस हा 100% अपडेट होणार आहे. पण जोपर्यंत NTUGC नेटचा सिलेबस अपडेट होत नाही आहे तोपर्यंत रिलॅक्स, MS सेट एक्झामचा पण देखील सिलेबस चेंज होणार नाही. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन कळलं असेल. बेसिक पॉईंट होता, एक्सप्लेन करणं महत्त्वाचं होतं, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सकाळ धरून खूप मेसेज केले ते की सर MS सेट एक्झामचं काय होईल. ठीक आहे, ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल. तर ऑनलाईनच होणार आहे असं त्यांचं ठाम मत आहे. हे मत चेंज होईल नाही होईल ते आपण आत्ता सांगू शकत नाही, पण त्यांचं म्हणणं आहे की ऑनलाईनच पद्धतीने कंडक्ट करणार आहोत, तर आपण त्या दृष्टिकोनातूनच तयारी करायची आहे. ठीक आहे, आणि ऑफलाईन झालं तर व्हेरी गुड, जसं आपलं रेग्युलर तुम्ही स्टडी करत आलाय तसंच तुम्हाला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे एक्झाम कसा येऊ आपल्याला स्टडी करावंच लागणार आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. आणि स्टडी करायचा आहे तो कसा, कन्सिस्टंट वेने करायचा आहे. कन्सिस्टंट वेने स्टडी करताना योग्य स्टडी करायचा आहे. म्हणजे आपला मार्ग योग्य आहे, कन्सिस्टंट आहे, पण पॉईंट कुठले वाचतोय हे देखील महत्त्वाचं असतं. म्हणजे कुठल्या पॉईंटला वेटेज द्यायला हवं, कुठल्या पॉईंटला आपण इग्नोर करायचं आहे. ठीक आहे, कुठल्या पॉईंटवर क्वेश्चनच येत नाही ते पॉईंट पण तुम्हाला कळायला पाहिजे. नाही तर अभ्यास करता एका पॉईंटचा 1 महिना झाला आणि त्या पॉईंटवर क्वेश्चनच येत नाही आहे, म्हणजे असं नको व्हायला. ठीक आहे, पहिल्यांदा सिलेबस प्रॉपर समजून घेतला पाहिजे, त्यानंतर अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर त्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली ते कव्हर होऊन जातील, तुम्हाला तिथं एफर्ट देण्याची गरज नाही आहे. पण सेल्फ स्टडी करत असाल तर पहिल्यांदा सिलेबस प्रॉपर समजून घ्या. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील ते प्रॉपर समजून घ्या, त्यानंतर सेल्फ स्टडीला सुरू करा. डायरेक्टली स्टडी सुरू करू नका. ठीक आहे, म्हणजे जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहेत त्यांना देखील मी हा सल्ला देतोय. बाकी जे विद्यार्थी पेपर फर्स्टचा अभ्यास करत आहेत त्यांसाठी हा कोर्स आहे. पहा, याची फी आहे 2500 रुपये. ठीक आहे, आणि यामध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट 100% कव्हर करून दिला जाईल. जर NTUGC नेटचा कोर्स तुम्ही जॉईन केला तर 10 डेमो क्वेश्चन पेपर जे आपण सेट एक्झामसाठी बनवले होते तेच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्याच कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातील. म्हणजे नेट एक्झाम ऑफलाईन पद्धतीने होतोय ना, तर 10 डेमो क्वेश्चन पेपर आपण नेटच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रोव्हाइड करू, कोर्समध्येच तुम्हाला प्रोव्हाइड होतील. त्या क्वेश्चन पेपरचं प्रिंटचं ऑप्शन देखील यावेळेस तुम्हाला आपण प्रोव्हाइड करू. म्हणजे प्रिंट काढून देखील तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अभ्यास करू शकता. जे विद्यार्थी जॉईन करतील त्यांना ते क्वेश्चन पेपर फ्रीमध्ये भेटतील. ठीक आहे, 10 क्वेश्चन पेपर. तर ही इन्फॉर्मेशन पाहिली त्याबद्दल थँक्यू. आणि कोर्स जॉईन करायचं असेल हा नंबर आहे, यावर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. थँक्यू सो मच.